तर मित्रांनो 2 दिवसाखाली यूट्यूबनं आपल्याला मोठा धप्पा दिलेला आहे मित्रांनो, जी की नवीन क्रिएटर आहेत मित्रांनो, ज्यांचं की चॅनल आणखीन मॉनिटाईज झालेलं नाही त्यांच्यासाठी मोठे अपडेट यूट्यूब घेऊन आलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो पहिलं काय होतं की चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम पूर्ण करावा लागत होता मित्रांनो. पण मित्रांनो सध्याची अपडेट अशी आहे मित्रांनो की सध्याची अपडेट अशी आहे मित्रांनो की जिथं 4000 घंटे तुम्हाला वॉच टाईम करायचा होता मॉनिटायझेशनसाठी, आपलं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी 4000 घंट्याचा वॉच टाईम ज्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा होता, तर मित्रांनो तो आता झाला आहे मित्रांनो 8000 घंट्याचा. मित्रांनो 4000 घंटे वॉच टाईम करायला मित्रांनो एवढी मेहनत लागत होती, पण आता 4000च्या ठिकाणी दुप्पट करायचा आहे मित्रांनो. म्हणजे जर आपल्याला 2 वर्ष लागत असले तर आपल्याला 4 वर्ष लागणार आहेत मित्रांनो चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी, ते पण रेग्युलर व्हिडिओ टाकले तर. आणि शॉर्ट्समध्ये काय होतं मित्रांनो 10 मिलियन व्ह्यूज, आणि शॉर्ट्समध्ये जर मित्रांनो चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर 3 महिन्यामध्ये म्हणजेच 90 दिवसामध्ये आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज आणणं गरजेचं होतं मित्रांनो. ते आता 90 दिवसामध्ये मित्रांनो, तर मित्रांनो आता 90 दिवसामध्ये शॉर्ट्समध्ये 20 मिलियन व्ह्यूज आणणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि तेवढे आले तरच आपलं चॅनल शॉर्ट्समध्ये सुद्धा मॉनिटाईज होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो जे जुने क्रिएटर आहेत मित्रांनो, जे जुने यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी या गोष्टीचा काही उपयोग नाही या अपडेटचा, कारण त्यांचं चॅनल ऑलरेडी मॉनिटाईज आहे मित्रांनो. ही आपल्यासारख्या नवशिक्या यूट्यूबरसाठी मित्रांनो, की यूट्यूबवर काम करायचं आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जिथं आपल्याला 4000 घंटेचा वॉच टाईम पूर्ण करायचा होता तिथंच आता मित्रांनो आपल्याला 8000 घंट्याचा वॉच टाईम पूर्ण करायचा मित्रांनो. पण ही लगेचच लागू नाही मित्रांनो, ह्याला आणखीन वेळ आहे. आपल्याकडं जानेवारी किंवा फेब्रुवारी असा काहीतरी टाईम दिलेला आहे मित्रांनो. कन्फर्म तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघू शकता. तर 2, 4, 5 महिन्याचा आपल्याकडे टाईम आहे. त्याच्यामध्ये जर आपले 4000 घंटे पूर्ण झाले मित्रांनो तर आपलं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं मित्रांनो. आणि सबस्क्रायबर म्हणलं तर मित्रांनो 1000 सबस्क्रायबर आपल्याला करायचे आहेत. सबस्क्रायबरमध्ये यूट्यूबनं काहीही बदल केलेला नाही. मॉनिटायझेशनची पॉलिसी मित्रांनो बदलत आहे. तर जेवढं लवकर होईल मित्रांनो तेवढं आपलं चॅनल मॉनिटाईज करून घ्या, कारण यूट्यूबवर काम करणं मित्रांनो आता खूपच चॅलेंजिंग होणार आहे. तर हेच मला माहिती कळाली, मला वाटलं तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. 1000 सबस्क्रायबर, तर लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी कमीत कमी 1000 सबस्क्रायबर पाहिजे, 8000 घंटे वॉच टाईम आणि 20 मिलियन व्ह्यूज शॉर्ट्समध्ये. एवढं असेल तरच आपलं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. जर शॉर्ट्समध्ये मॉनिटाईज करायचं असेल तर 20 मिलियन व्ह्यूज पाहिजे, आणि जर लॉंग व्हिडिओमध्ये करायचं असेल तर 8000 घंट्याचा वॉच टाईम पाहिजे. सध्याला मित्रांनो तो 4000 घंट्याचा वॉच टाईम आहे आणि 10 मिलियन व्ह्यूज आहेत. तर अशी माहिती आहे मित्रांनो. तर अशी गोष्ट आहे मित्रांनो. तर कशी वाटली माहिती मित्रांनो, प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.